आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे। या वारीतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिज्ञासा प्रकल्पाचे विद्यार्थी दरवर्षी करत असतात। यंदाही अशाच प्रकारचे वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्याचे काम विद्यार्थी करणार असल्याची माहिती जिज्ञासाचे सहसंयोजक रचित गाडेकर आणि सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे जिज्ञासा सहसंयोजक रचित गाडेकर, वारी प्रमुख वैदेही आपटे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, डॉक्टर शरद गोस्वामी आदी उपस्थित होते। रचित गाडेकर म्हणाले, पारंपरिक चिकित्सा पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा प्रकारचे उत्तम वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा जिज्ञासा हा आयाम संपूर्ण भारतात कार्यरत आहे। जिज्ञासा आपल्या या बोधवाक्यासह विद्यार्थी केंद्रित व समाजोपयोगी उपक्रम राबवते। या वारीच्या प्रमुख वैदेही आपटे म्हणाल्या की प्रत्येकाला समाजाप्रती संवेदना, सामाजिक जाणीव ही असतेच, परंतु आपल्यासारख्या वैद्यकीय पेशा असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा। डॉक्टर हा समाजासाठी असतो हे वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच मनामध्ये रुजावे आणि याकरता वैद्यकीय शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरांना कृतिशील करावे या हेतूने जिज्ञासाद्वारे हे आरोग्य व सेवा शिबिर चालू करण्यात आले आहे। एका पत्र्याच्या शेडमध्ये 15 जणांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उपक्रम आता पुणे, निगडी, सासवड, बारामती, लोणंद, तरडगाव, फलटण, इंदापूर, माळशिरस, अकलूज, वेळापूर, वाखरी, पंढरपूर अशा ठिकाणांपर्यंत विस्तारला आहे आणि यातील वैद्य व विद्यार्थ्यांची उपस्थिती 10 ते 15 पासून 1570 डॉक्टरांपर्यंत पोहोचली आहे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे तसेच काही बाहेर राज्यातील विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होत असतात। या आषाढी वारी सेवा उपक्रमांतर्गत आळंदी ते पुणे, सासवड, बारामती, लोणंद, फलटण, इंदापूर, माळशिरस, अकलूज, वेळापूर, वाखरी व पंढरपूर या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर राबवण्यात येणार आहे। या वैद्यकीय सेवा शिबिरांचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये वापरण्यात येणारी चिकित्सा प्रणाली व औषधे ही प्रामुख्याने आयुर्वेद व होमिओपॅथी या शास्त्रांमध्ये वापरण्यात येणार आहेत। त्यामुळे आयुर्वेदातील अग्निकर्म, विद्वकर्म या चिकित्सा पद्धतींचे विशेष शिबिर देखील समाविष्ट असणार आहे। चिकित्सेबरोबरच समाजात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, व्यसनाधीनता, अवयवदान याकरता समाजात जागृती व्हावी यासाठी सामान्य ग्रामीण जनांना समजेल अशा ग्रामीण भाषेत पथनाट्ये उत्कृष्टपणे सादर केली जाणार आहेत। महिलांमध्ये अधिक प्रमाणात असलेल्या ॲनेमियाच्या सारख्या व्याधीबद्दल प्राथमिक माहिती, कारणे, आहार्य पदार्थ काय घ्यावेत, काय काळजी घ्यावी यासंबंधी पत्रके वाटण्यात येतील। मागील वर्षी आषाढी वारी वैद्यकीय सेवा शिबिर अंतर्गत 60,129 वारकऱ्यांना सेवा देण्यात आली व एकूण डॉक्टर व विद्यार्थ्यांची संख्या 1570 इतकी होती अशी माहिती यावेळी गाडेकर यांनी दिली आहे। तर आपण जवळजवळचे हॉस्पिटल सुद्धा बोलणं करून ठेवलेलं आहे। आपल्या प्रत्येक कॅम्प साईटवर 2 ॲम्ब्युलन्स राहणार आहे, त्यासोबत एक मोबाईल व्हॅन सुद्धा राहणार आहे आणि एक सिरियस पेशंट जर आला आपल्याकडे किंवा कॉम्प्लेक्स सिच्युएशन जर त्या स्थितीला तयार झाली आहे तर त्याला आपण त्या कॅम्प साईटवरनं पेशंटला त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा सोय करतोय। या व्यतिरिक्त जर कोणाला CPR सुद्धा द्यायची गरज पडली किंवा ड्रेसिंग वेळेवर करायची गरज पडली तर त्यासाठी आपण येत्या मागच्या 23 तारखेला CVP कॉलेजमध्ये सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे, महत्त्वाचं म्हणजे तिन्ही पॅथीच्या म्हणजे आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी अशा तिन्ही पॅथीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना एकत्रित आणून CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसससिटेशन यावर एक वर्कशॉप घेतलंय आणि त्यांना त्याबद्दलचं मार्गदर्शन केलंय की वेळेवर जर आपल्यासमोर एखादा सिरियस पेशंट आला तर त्याला नेमकं हॉस्पिटलमध्ये नेण्यापर्यंत सुद्धा जर वेळ नसेल आपल्याला तर ऑन द स्पॉट आपण ट्रीटमेंट कशा प्रकारे करू शकतो आणि योग्य ते उपचार देऊन त्याचे जीवन कसे वाचवू शकतो यावर आपण एक प्रशिक्षण शिबिर सुद्धा ठेवलं होतं।